लाथाडीला हा संसार, 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 लाथाडीला हा संसार। हे जे बळाबद्दल आपण चर्चा करत आहोत, हे कोणतंच बळ आलं नाही। मग बलवान होण्याचं प्रयोजन काय? बलवान कशानं झाले? पहिली गोष्ट, बलवान का झालो? श्रुती मातेचं वचन आहे, जो बलहीन आहे त्याला भगवंत प्राप्त होत नाही, भगवंताची उपासना सुद्धा तो करू शकत नाही। नायम बलहीन आत्मा लभ्यते, जो बलहीन असणारा आत्मा आहे, जीव आहे, त्याला तो भेटत नाही। बलवान झालो, कशामुळे बलवान झालो? या बळांनी नाही, कारण या बळाच्या काही कमतरता आहेत, काळानुसार वगैरे वगैरे त्या बदलतात। मग बलवान कशानं झालो? बळीयाचे अंकित, बळीवान असणारा, बलवंत असणारा, शक्तिशाली असणारा भगवंत, त्याचे आम्ही अंकित झालो। साधा विचार करू आपण, जर बलवान माणसाचा माणूस अंकित झाला तर बलवान होते का? बलवान होते का? एखाद्याच्या कडे माणूस जर नोकरी करायला लागला तर त्याच्या एवढा बलवान होते का? बोला ना, नाही होत बलवान। मग महाराज म्हणाले की आम्ही त्याचे अंकित झालो तरी बलवान झालो। कसे काय बलवान झालो? काही नाही, ज्ञानेश्वरी तपासून पहा आणि अभंगावर थोडं शब्दांवर लक्ष द्या। अंकित झाल्यानंतर सुद्धा माणसाला बलवान होता येते। आमचे महाराज सांगत होते, जुन्या काळामध्ये परिचय जर करून द्यायचा असला तर माता भगिनी असं म्हणायच्या, हे आमचे कोण आहेत? मालक, हे आमचे मालक आहेत। म्हणजे पतीला नवऱ्याला काय म्हणत होत्या? मालक। बरं, ज्याला मालक म्हणत होत्या तोच मालक बाजाराची पिशवी घेऊन 10 मिनिटांना कामावर जात होता। शब्द लक्षात येतात ना तुमच्या? याला म्हटलं मालक आणि तू चालला कुठं? कामावर। बरं, मालक कामावर जात असते का नोकर? ज्याला मालक म्हटलं तो कुठं चालला महाराज? कामावर। मालक कामावर जात नाही, नोकर कामावर जाते। मालक म्हटलं नोकर कसा काय झाला? काही नाही, याचे उत्तर तुम्हाला या लोकांना विचारून भेटत नाही, संतांना विचारावं लागते। संत म्हणतात, कारण त्या स्त्रीनं त्याच्या नावाचं डोक्यावर कुंकू लावलं, त्याला जीवन समर्पित केलं। माझं वाक्य जरा लक्षपूर्वक ऐका। संसारातल्या हाळामासाच्या नवऱ्याला जीवन स्वाधीन केलं तर नवरा मालक असणारा नोकर बनतो। जगाचं पालन पोषण करणारा जगाच्या स्वामीला जर जीवन समर्पित केलं तर काय बलवान बनवणार नाही? विठ्ठल 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 विठ्ठल। आणि सोपं तत्व आहे, बलवान असणाऱ्यांची अंकित झाल्यानंतर बळ माणसाला प्राप्त होते। त्याच्या नावानं समर्पित झाल्यानंतर त्याच्या तरी तनु मनु जीवे, अशा पद्धतीनं समर्पित भाव जर ठेवला तर त्याचं बळ आपल्यामध्ये सुद्धा येते। त्या बळाने आम्ही बलवान झालो। बरं, बलवान झाल्यानंतर या सगळ्या बळांपेक्षा त्याचं अंकित होण्यामध्ये, याच्यामध्ये नेमका व्हॉट इज डिफरन्स बिटवीन, दोघांमध्ये अंतर काय आहे? कारण इकडचे बळ अर्जित करण्याकरता उपद्व्याप करावा लागते आणि याच्याकडे गेल्यानंतर आपण सगळेजण जाणते लोक आहोत, तुम्हाला साखर एका दुकानात भेटते, चहापत्ती दुसऱ्या दुकानात भेटते, कपडे तिसऱ्या मॉलमध्ये भेटतात, तिथं जाल का? एकाच मॉलच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर सगळ्या वस्तू भेटतात, तिथं जाल। सगळ्या गोष्टी, सगळ्या बलाची प्राप्ती करून देणारा जगातला एकमेव बलवान तो आहे। म्हणून आम्ही त्याचे अंकित झालो, बलवान झालो। बरं, त्याच्या अंकित झाल्यानंतर जे बळ प्राप्त झालं त्या बळाचा परिणाम काय झाला? नंबर 1 वर संसाराचं सगळ्यात महत्वाचं बळ आमच्या जीवनात आलं। अभंगाच्या दुसऱ्या चरणात, लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, हो लाथाडीला संसार, लाथाडीला संसार,
केला षड उर्मीचा मार 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 लाथाडीला संसार लाथाडीला संसार हो लाथाडीला संसार लाथाडीला संसार वा वा वा. लाथाडीला संसार किला षड उर्मीचा मार. बलवान होण्याची अनुभूती, त्याचा परिणाम काय आहे? महाराज म्हणाले आम्ही 2 गोष्टी केल्या, संसाराला लाताडलं आणि षड उर्मीचा मार केला. जर संसार लाताडण्याचं सामर्थ्य यायचं असेल तर अर्थबळानं येते का महाराज? संसार लाताडण्याचं सामर्थ्य यायचं असेल तर बुद्धिबळानं येते का? मोठे मोठे बुद्धिवान असणारे माणसं बुद्धिवान आहेत, पण त्यांना संसार लाथाडत असताना त्यांची बुद्धी कोणत्या तरी बँकेत गहाण ठेवल्याची अनुभूती येते ना, आपल्याही लक्षात येते. संसार लाताडायचं असेल तर फक्त भगवंताचं अंकित होऊनच लाताडता येते. सोपं सांगू, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न करता मेली. एकुलता एक संतू नावाचा मुलगा मरण पावल्यानंतर बरे झाले देवा, दिवाळ निघाल्यानंतर सुद्धा बरे झाले देवा निघाले दिवाळे म्हणायला हिम्मत लागते. आणि खांद्यावरचं पाखरू उडून गेल्यानंतर पंढरीश परमात्म्याला, देवा माझ्याकडून असा कोणता अपराध झाला की एवढं निरागस पाखरू माझ्या खांद्यावरून उडून गेलं, त्याच्याकरता अश्रू येण्याकरता सुद्धा हिम्मत लागते. 2 गोष्टीचं अंतर पाजरा. संसार लाताडण्याकरता बळ पाहिजे. अजून सोपं बोलतो, सामान्य माणसाला संसार लाता घालतो आणि संत संसाराला लाता घालतात. विठ्ठल